गुजाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 5th क्लासचा जो काही चॅप्टर नंबर 2 आहे नंबर वर्क, त्याच्यातला प्रॉब्लेम सेट नंबर 4। काल आपण प्रॉब्लेम सेट 3 पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण नंबर आपल्याला जे काही दिले होते त्यांना रीड करून राईट केलं। तर सेम आपल्याला जे काही प्रॉब्लेम सेट 4 आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला करायचे, जे नंबर दिलेले आहे आपल्याला त्यांना रीड करायचं आणि लिहायचं। ठीक आहे, पहिला नंबर इथं पाहू शकता। ठीक आहे, क्वेश्चन फर्स्ट मधला फर्स्ट क्वेश्चन ते दिले आपल्याला 25,79,899। ठीक आहे, आपण आता हे रीड केलेलं आहे। आता याला अक्षरामध्ये सुद्धा लिहून घेऊया। ठीक आहे, 20 सेकंड नंबर पाहूया, जो की आपल्याला दिला आहे 30,75,506। झालं। नेक्स्ट नंबर पाहूया 45,71,504। ठीक आहे, आता याला लिहून पण घेऊ आपण। नेक्स्ट पहा फोर्थ नंबरवरचा किती दिले 21 लाख। ठीक आहे, 21,09,900 ते लिहून घेऊ आपण। पहा फिफ्थ वाला 43,07,854। याच्यानंतरचे नेक्स्ट नंबर आपण पाहूया। ठीक आहे, त्यांना रीड आणि आपण राईट करू। 6 नंबरचं एक्झाम्पल पहा, 15 लाख दिलेलं आहे। ठीक आहे, ते 15 लाख आपण इथे लिहून घेऊ। त्याच्यानंतर आपल्याला 16,10,000 दिलेलं आहे। नेक्स्ट दिले आपल्याला 70,100,000। ठीक आहे, नंतर दिले आपल्याला 18,01,000। नेक्स्ट दिले आपल्याला 19,10,000। ठीक आहे, ते लिहून घेऊ आपण। नेक्स्ट दिले आपल्याला 91 लाख, ते लिहून घेऊ 91 लाख। नेक्स्ट दिले आपल्याला 99,99,999। हे सगळे झाले टोटल आपले 12 नंबर लिहून आणि त्यांना रीड करून। क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला जे नंबर दिले आहे त्यांना आपल्याला लिहायचं आणि त्यांना रीड सुद्धा करायचे। चला तर पाहूया क्वेश्चन नंबर 2। क्वेश्चन नंबर 2 जो की असा दिलेला आहे, गिवन बिलो आर द डिपॉझिट मेड अ वुमन्स कोऑपरेटिव्ह क्रिएटिव्ह सोसायटी ऑफ द सम डिस्ट्रिक्ट, रीड दोज फिगर। आपल्याला जे काही वुमन्सनी डिपॉझिट केलं होतं त्यांचं जे काही स्टेट आहे, डिस्ट्रिक्ट आहे, त्यांचे नाव दिले आणि त्यांचे रुपीज दिले, ते आपल्याला रीड करायचे आणि आपल्याला या ठिकाणी लिहायचं। ठीक आहे, तर आन्सरमध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट, डिपॉझिट किती आहे ते याचं, ठीक आहे, आणि त्याला आपल्याला रीड सुद्धा करायचं आणि राईट सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचं। ठीक आहे, फर्स्ट पाहू शकता इथं दिलं आहे आपल्याला पुणा। ठीक आहे, किती दिलं आहे पुण्यामध्ये आपल्याला 94,29,408। ठीक आहे, तिथं आपण पहिले डिस्ट्रिक्टमध्ये लिहून घेऊ पुणा। ठीक आहे, आणि अमाऊंट किती आहे रुपीज 94,29,408। ठीक आहे, आता याला आपल्याला इथं लिहायचं सुद्धा आहे। ठीक आहे, तर रुपीज आहे म्हणून इथं पहिल्यांदा तुम्हाला रुपीज लिहावं लागणार आहे, रुपीज। ठीक आहे, किती आहे आपल्याला हे झालं पुण्याबद्दलचं। ठीक आहे, नेक्स्ट डिस्ट्रिक्ट पाहूया आता नाशिक। सेकंड नाशिक, इथं आपण डिस्ट्रिक्टमध्ये लिहून घेऊ नाशिक।
आणि किती आहे त्यांच्याकडे डिपॉझिट? ₹61,07,187. आता त्याला इथं लिहून पण घेऊ आपण. रुपीज RUPEES रुपीज किती आहे? थर्ड डिस्ट्रिक्ट आहे आपली नागपूर. ठीक आहे. किती आहे? ₹46,53,570. ठीक आहे, इथे लिहून घेऊ आपण. हे झालं आपल्या थर्डचं. आता पाहूया नेक्स्ट अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये लिहून घेऊ आपण इथे अहमदनगर. आणि किती पैसे आहे त्यांच्याकडे? ₹45,43,159. आता याला आपल्याला इथं लिहून सुद्धा घ्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट औरंगाबाद डिस्ट्रिक्टमध्ये लिहून घेऊ औरंगाबाद. आणि यांच्याकडे पैसे ₹37,01,282. ते लिहून घेऊ मग रुपीज नेक्स्ट पाहूया आता आपण यवतमाळ डिस्ट्रिक्ट. यवतमाळ ₹27,72,348. ₹27,72,351 and 48. लास्ट सिंधुदुर्ग. कोणती डिस्ट्रिक्ट आहे? सिंधुदुर्ग. त्यांच्याकडे डिपॉझिट आहे ₹58,49,651. ठीक आहे, इथं लिहून घेऊ मग ₹58,9,651. हे झाले क्वेश्चन नंबर सेकंड. ठीक आहे, तुम्ही अशा प्रकारे डिस्ट्रिक्ट, अमाऊंट आणि रुपीज रीडिंग तुम्ही अशा प्रकारे एक लिहू शकता, एका खाली एक, किंवा मग तुम्ही एकदा बॉक्स बनवून त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट, त्याच्यामध्ये डिपॉझिट आणि थर्ड कॉलममध्ये तुमचं रीडिंग म्हणजे तुम्ही हे जो अमाऊंट लिहित आहे हे अशा प्रकारे लिहू शकता. क्वेश्चन समजलं नसेल का याच्यातलं तर कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.